शोभा, अगो जरा वाकून केर काढ गो. कंबरडा मोडला काय तुझा? वाक जरा. अगो घरातून निघून काय गेलस? कामा करूची सवय मोडली काय तुझी? हा काय हो, तुम्ही काय बघतास? तुम्ही थैसर बसून राहा, बघत राहा, मजा घ्यावा. अगो मी काय बोला? काय बोलणार म्हणजे? सांगा त्या का कसा करता बघा. जरा केर नीट काढूक सांगा त्या का. वय गो गो बाय. अगो काढ, नीट काढ केर. काय गो लाजतस काय केर काढू? आधी हैसर कामा करू येत होतस ना. आता इंदू आपल्या हैसर घेऊन इला, मग आपल्याच घरात कामा करूची कसली लाज वाटता तुका? हा काय हो? वय वय. बच्ची घे चाय घे. वय बरा झाला आणलंस. शोभाक पण दी एक घोट, सुस्तावला हा. होय तर त्याच्यासाठीच तर हाडले. शोभा चाय घे गो. घी चाय घी गो. रवान दे, लय दिवे लावलंस. बस आधी हैसर घी चाय घी म्हणताय ना. गोविंदू, तू आमका हैसर आणलंस, आमचा सगळा करतस, पण ह्या का जरा कामाक लाव गो. अगो करू दे ते का करूच आता. तसा कामात हुशार आता. कसली हुशारी आणि कसला काय? अगो मगापासना केर काढता, जसाचा तसाचा सगळा थैसर. कामा करूची सवय मोडली ना त्याची. काय नाही मोडलंय, सगळा बरोबर करता. काय ग शोभा? झाला, तुम्ही सगळी जण अशी चांगला चांगला करतास ना, म्हणून या शेपारलेला. घे गो बाय घे, सगळ्यांकडला लाड करून घे. हसतस काय? चाय घी, धुर्र उडत त्याच्यात. पाटणकर बाईनू, हो पाटणकर बाईनू. काय रे, काय झालं? त्यानंतर सांगते तुमका. आधी आतमध्ये जाऊन एक ताटली आणि एक चमचो घेऊन जाऊ. बर हा आणते. हे घे. हा देवा. काय रे, काय डब्यात? ते थांबा तर. अय्या, शिरा तर कोणी दिला? काय रे, काय झालं? अहो कोणी नाही दिल्या, मी बनवले तुमच्यासाठी घराकडे. काय? होय तर. त्या निमित्तान लय दिवसान घरान वास घेतल्या शिऱ्याचं. थांबा. बघा तरी जमलो की नाही तो बघा. छान आहे, मस्त झालंय. घेवा, अजून घेवा. मी मुंबईला जाण्याआधी हा असा शिरा कसा करायचा ना, मला नक्की शिकव. काहीतरीच पाटणकर बहिणी तुमचा. माका तुमच्या हाताची चव माहीत असा, ह्याच्यापेक्षा 200 पटीन चांगली आहे. हा पण काय रे, आज अचानक असा शिरा वगैरे? काय नाही, मी इलय की तुम्ही माका चाय देतास, काहीतरी खाऊक देतास. आता तुम्ही हैसून जाणार म्हटल्यावर म्हटले आपण काहीतरी बनवून घेऊन जावा म्हणून. आणि हे काय? ह्या पण तुमच्यासाठीच आणलेला असा. आता मुंबईत गेल्यावर तुमका लगेच काय मिळणार नाही ना,
मनान हे उकडे तांदूळ आणि पाव आणलं होते. हा. सुंट्या अरे कशासाठी? पाटणकर बहिणू नाही म्हणा नको. पाटणकर बहिणू मी गावात सगळीकडे फिरत असते. हैसला थैसर करत असते. अख्खो गाव मका चाय पाजता. पण पण मागून शिव्या पण घालतात. पण तुम्ही तसे नाही पाटणकर बहिणू. हा, तुम्ही खूप चांगले असास. आणि तुमका एक खरा सांगू पाटणकर बहिणू, मी ना एवढं कधी खैसल्या बाईसोबत बोललेच नाही. होय, पण तुमच्याशी बोलू लागले की बोलतच होते. हा, पण आता या सगळा संपणार ना. तुम्ही जाणार, घर बंद होतला तुमचा. तरी 2-3 दिवस माझी पावला फिरत राहतील ह्या दिशेत. पण तुम्ही नसतात ना. म्हणा ह्या एवढा सगळा मी. बरं थांब, आलेच मी. हा, चालू झालो मिक्सर. हो बारीक बारीक झाला हा सगळा. हो, माझा एक निरोप देशील? होय तर. एक किती 2 दे. माझा कामच आणता. त्यांच्यासाठी मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलत आले, माझ्या मुलीची समजूत काढत आले, आणि त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला. झाली ती चूक सुधारण्यासारखी नाही, पण यापुढे मी फक्त माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या संसाराचा विचार करणार आहे. तुम्ही म्हणतास यातून तुमका बाहेर पडूचा म्हणून, पण तुम्ही या विळक्यात अडकलास. पाटणकर बहिणू आता सगळा चांगला होता ना. मग डोळ्यात पाणी किती. हा, पाटणकर बहिणू ता असा अंगठो दाखवून काय म्हणत होता ता असा. हा, ऑल द बेस्ट. हा हा हा, ताच ताच ता तुमका. तू इथे निवांत बस, मी चहा टाकते. नाही नको, रवा दे. अरे चहा केलेला आहे, फक्त गरम करायचा आहे. मलाही सोबत होईल. काय रे सोंट्या, हा, तुझ्या जेवणाचं काय रे? माझा काय बघूया. हा, मग एक काम कर, तू सुद्धा थांब जेवायला. हे घे. अहो, ह्या काय? माझ्याकडनं एक आठवण. याचे शर्ट शिवून घे तू. आणि आपण परत भेटणार नाही वगैरे असं काही नाहीये. मी मुंबईला जरी गेले ना तरी तू ये ना मुंबईला मला भेटायला, आणि यातला एक शर्ट घालून ये. हा, होय होय. खावा ना. पाटणकर बहिणू, तुमका मीठ असलेलो शिरो आवडता काय? दत्ता, रे दत्ता. काय झालं गो? काय नाही हो, वास नारळ फोडूचो होतो. अगो मग माका सांगायचा ना, घरात तर बसा नसतं. देतो नारळ. आणि एक पेलो घेवायचा. घेते. हा, कोयतो पण घेते. पेलो कोयतो.
ह्या नंतर ना पांडूक देते मी पाणी, ते काय आवडता. हिंदू, सगळ्यांच्या आवडीनिवडी तुझ्या बरे लक्षात राहतात गो. अहो बाईचा कामच असा आता. नंतर देते ते का आधी घरातली बाकीची कामं करू होई ना. काय करतोस? अहो नारळ खावतोय. आणतो आडवळे इकडे. अहो अगो असा काय करतोस? ह्याच्या आधी मी कधी नारळ खाऊन नाही काय? अहो त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. खरा, आता आम्ही घरात पाहुण्यासारखी लाव ना. आबा अहो असा किती बोलतास? हिंदू, एक बोला. बोला ना, विचारतास काय? आमच्यासाठी तू एवढा सगळा करतस ना, ते का मी उपकार म्हटलंय तर तू रागावशील. पण खरा सांगा, एवढा सगळा होऊन पण तू आमका या घरात घेतलंस. या घरात परत कधी येईन रवान असं वाटत नव्हतं. त्या घरात आज मी वावरतोय. माझ्या घरात तो तुझ्यामुळं. माझ्या खुळ्या बायकोचो खुळो भ्रम तू तोडूक मागणच नाही, ते का सांभाळून घेतस. माझ्या शोभासाठी तू चहाचो कप ठेवतस, त्याच्यासाठी ताट वाढण ठेवतस. इतक्याच काय, त्याचा अंतरून पांघरून पण काढून ठेवतस. या सगळा कित्या करतस तू? माझ्या वच्छीत तिचो त्रास होऊ नये म्हणा, कळता माका? हिंदू, किती करतस गो तू आमच्यासाठी? आबा सगळे दिवस सारखे नसतात. मागे जा झाला तर झाला, पण आता वच्छिक बरा वाटूक व्हया ह्या महत्वाचा हा ना. आणि तिच्या कलान घेतला तरच सगळं व्यवस्थित होईत ना. होईत, सगळा नीट होईत. काय करतोस? बैल करतोय. बैल अगो काय करतोस? खय जातोस? हैसर ये, हैसर हैसर ये. अगो काय म्हणताय मी? थांब, हैसर ये आधी. ये ये ऐकू घेत नाही मग ये. शोभा, अगो ऐकणार नाही तू माझा? हा, चल 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 बस हैसर. बस. हा बस. अगो किती वेळा सांगायचा तुका, आता ह्या घरातून बाहेर पडायचा नाही. नाही बोल. अगो हे पाय बघ, गळून पडले असं तुका शोधून शोधून. खय खय तुका शोधलंय ना, तर तुका माहित नाही. दिवस नाही रात्र नाही, डोक्यावर तापत होता ऊन, तरी तुका शोधत राहलंय आणि घेऊन इलय. आणि आता तू परत गेलस तर मी काय करायचा? हा या पांडूचा एक वेळ ठीक आहे, आम्ही समजू शकतो, तो खुळा. कुळू. पण तुका तर डोक्या हा ना. मग अगे बाय माझे, रव आता या घरात. काय कमी आ, 2 वेळचा जेवूक मिळता ना. वय वय. आणि काय गो, आधी येत होतस ना या घरात कामा करू. मग अगो आता तर घराची सून म्हणून राहतस. हा हा, तुझाच हा ना ह्या घर, वय ना? वय ना. वय वय. ह्या बघ, आता हैस ना खय जायचा नाही. हा, पांडू काय करतोस रे तू? काय नाही. काय नाही ना, मग एक काम कर, याच्यावर लक्ष ठेव. ह्या का हैस ना उठून देऊ नको. मी मागच्या दारात जातोय, भांडी घासून येतोय. ठेवशील ना लक्ष? वय वय. हा, ठेव याच्यावर लक्ष. येतय मी. जाऊ नको हा. ऐसरच बसा, उठू नको. हा तुझा घरा ना, वय ना. उठलंस ना की अण्णा रडतले.
ए काय रे कोणा वांगडा बोलतोस? ता शोभा दिसता तुका? वय ऐसर बसला ते का उठूक नाही देऊचा ना त्याचा पण घर ना काय दिसता तुका? या बघा ऐसर शोभा बघू अण्णा इलियस हा उठा नका ऐसर बस अण्णा ए निघ हैसून. नको नको ऐसरच बस निघ हैसून, नाही तर टाळक्यात काहीतरी घाले. निघ. मी निघतोय तू नको निघू हा तू बस हा अरे तले अण्णा हा बस चला ए बच्चे. काय अण्णा? जा चप्पल घेऊन ये. हा पायताण आण. हा वय आणतय हा. घे तेल लावू वया. तेल वया आणतय हा. अण्णा आणलंय रे तेल. हा दी. लावून देते तेल चपले चपले.